नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। छत्रपती शिवाजी महाराज जयंती समारोहात सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सरवान यांच्या हस्ते सफाई कामगार सन्मानित। राज्यातील सफाई कर्मचारी हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि त्यांच्या हक्कांवर कोणत्याही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असा ठाम विश्वास महाराष्ट्र सरकारच्या सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सरवान यांनी व्यक्त केला। ते म्हणाले की स्वच्छता कामगार संघटित नसल्यामुळे त्यांच्यावर सरकारी कार्यालय व खासगी आस्थापनांकडून वारंवार अन्याय होतो, परंतु सफाई कर्मचारी आयोग यापुढे असा अन्याय होऊ देणार नाही। ते पुढे म्हणाले की स्वच्छता कामगारांच्या समस्या समजून घेण्यासाठी ते लवकरच संपूर्ण राज्यात दौरा करणार आहेत। दौऱ्यानंतर समस्या सोडवण्यासाठी ठोस नियोजन केले जाईल। बहुजन कर्मचारी महासंघ आणि अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती 2026 निमित्त आयोजित शिवसन्मान कार्यक्रमात ते बोलत होते। या कार्यक्रमात वाल्मिकी समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक आणि उत्कृष्ट स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। महाराष्ट्राचे पूजनीय दैवत आणि हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज 22 फेब्रुवारी रोजी अकोला येथील बहुजन कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे अध्यक्ष मूर्तिजापूरचे नगरसेवक सिकंदर मर्दाने होते। राज्यमंत्री पदाचे पद असलेले महाराष्ट्र सरकारच्या सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सरवान या प्रसंगी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमात जळगाव महानगरपालिकेचे माजी महापौर भैयासाहेब शिवचरण धादोरे, अकोला जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगरसेवक आणि विविध ठिकाणांवरील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा शिवसन्मान करण्यात आला। बहुजन कर्मचारी महासंघाचे राज्य सचिव नरेश मूर्ती आणि अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायतीचे राष्ट्रीय प्रवक्ते सचिन चावरे यांच्या नेतृत्वाखाली संतोषी माता मंदिरासमोरील कार्यालयात हा समारंभ उत्साहात पार पडला। या प्रसंगी अकोटच्या नगरसेविका शिवश्री सीताताई कैलास मर्दाने, मूर्तिजापूर नगर परिषदेचे नगरसेवक लखन मिलांडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मदन चौरे, वर्धा नगर परिषदेचे नगरसेवक डॉक्टर सुनील चौरे, पुलगावचे गणेश एडवान, अण्णाभाऊ साठे, स्मारक समितीचे अध्यक्ष सुरेश जाधव, बंटी धामणे, अर्जुन सरवन, करण सरवन, संजय साळवेकर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात स्वच्छता कामगारांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करण्याचे आवाहन करण्यात आले। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।